काँग्रेस खासदारानं भंडाऱ्याच्या पूर भागामध्ये स्टंटबाजी केलेली आहे। गाडीच्या बोनेटवर बसून त्याने रील बनवलाय। काँग्रेस खासदार प्रशांत पडोळेंनी पुराच्या पाण्यामध्ये स्टंटबाजी केली आहे। खासदार गाडीच्या बोनेटवर बसून व्हिडिओ बनवणारा व्हिडिओ सोशल मीडियावर सध्या मोठ्या प्रमाणात व्हायरल झालाय। पूर परिस्थितीमध्ये नागरिक त्रस्त झालेले असताना खासदाराचा हा रील समोर आल्यानं आता खासदाराप्रती रोष व्यक्त होतोय। मोटर वाहन कायद्याचा भंग करणाऱ्या खासदार प्रशांत पडोळे यांच्यावर कारवाई कोण करणार असा प्रश्न आता नागरिक उपस्थित करतायत। प्रशांत देसाई आपले प्रतिनिधी सध्या आपल्या सोबत आहेत। प्रशांत, लोकप्रतिनिधींनी पूरग्रस्त भागामध्ये भेट देऊन नागरिकांना आधार द्यायचा, त्यांचं सांत्वन करायचं की रील बनवायचं, हा प्रश्न आता हे दृश्य बघितल्यानंतर उपस्थित होतोय। निश्चितच प्रज्ञा, कालचा हा प्रकार आहे। भंडारा जिल्ह्यातील तुमसर भागामध्ये पूर परिस्थिती होती आणि तिथे खासदार प्रशांत पडोळे हे आपल्या कार्यकर्त्यांसोबत गेलेले होते। पूर भागाचा दौरा करत असताना यांनी तिथे स्टंटबाजी केली आणि त्यांच्या कार्यकर्त्यांकडून त्यांनी ही रील तयार केली। विशेषतः नागरिक मागील 2 दिवसांपासून पूर परिस्थितीचा सामना करतात आणि इथे खासदारांनी अशी स्टंटबाजी करणे त्यांच्या पदाला अशोभनीय आहे आणि नागरिकांमध्ये या स्टंटबाजीला घेऊन आता सध्या प्रचंड रोष व्यक्त होत आहे। मदत तर त्यांची दूरच राहिली प्रशासनाकडून, परंतु खासदाराकडून होत असलेली अशा पद्धतीची रील एक वेगळा मॅसेज त्यांच्या विरोधामध्ये आता समाज माध्यमांवर उमटू लागलेली आहे। प्रज्ञा, प्रशांत, धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी। तर काँग्रेस खासदाराची भंडाराच्या पुराच्या पाण्यामध्ये ही स्टंटबाजी दिसून येते। नागरिकांना मदत करायची, त्यांना आसरा द्यायचा, जे नागरिक पुराच्या पाण्यात अडकलेत त्यांचं स्थलांतर करायचं की स्टंटबाजी करायची लोकप्रतिनिधींनी, हा प्रश्न मात्र उपस्थित होतोय। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।